सन्मान झालाच पाहिजे। डॉक्टरांवर तक्रारी करण्याचा धिक्कार असो, डॉक्टरांवर खोट्या तक्रारी करण्याचा धिक्कार असो, डॉक्टरांवर खोट्या तक्रारी करण्याचा धिक्कार असो, सन्मान डॉक्टरांना न्याय, डॉक्टरांना न्याय पाहिजे, डॉक्टरांना न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टरांचा सन्मान झालाच पाहिजे, डॉक्टरांचा सन्मान झालाच पाहिजे, डॉक्टरांना न्याय, डॉक्टरांचा सन्मान, डॉक्टरांवर अन्याय करण्याचा धिक्कार असो, डॉक्टरांवर अन्याय धिक्कार असो, डॉक्टरांवर खोट्या तक्रारी करण्याचा धिक्कार असो, डॉक्टरांना सन्मान झालाच पाहिजे। डॉक्टरांनी हा वैद्यकीय व्यवसाय करायचा की नाही, डॉक्टरांनी आरोग्य सेवा रुग्णसेवा करायची की नाही, अशा पद्धतीने डॉक्टर मंडळी व्यथित झालेली आहेत। त्यांच्यावरती एक मानसिक दडपण आलेलं आहे। आपल्या या पुणे शहरामध्ये कोण वाली आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने सगळे डॉक्टर आज कलेक्टरांना विचारतायत। रुग्णाची जशी एक बाजू असते तशी डॉक्टरांची बाजू असते। डॉक्टरांनी जर काम बंद केलं, रुग्णसेवा बंद केली तर इथं ते कोणाला परवडणार नाहीये, समाजाला अजिबात परवडणार नाहीये। त्यामुळे सर्व डॉक्टरांच्या सन्मानासाठी, प्रत्येक डॉक्टराच्या प्रतिष्ठेसाठी आणि डॉक्टरांना होणारा नाहक त्रास, डॉक्टरांची होणारी नाहक बदनामी, आजकाल कोणी उठतो, मोबाईल काढतो आणि त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन शूटिंग चालू करायचं, त्याच्यावरती काहीतरी खोटे नाटे आरोप करायचे, डॉक्टरांमुळे आमच्या पेशंटचं काहीतरी नुकसान झालं असं काहीतरी एक भलावण समाजामध्ये पेरायची आणि त्रास देण्याचं काम सुरू असताना, पोलिसांकडून त्रास देण्याचं काम सुरू असताना शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। पोलीस खात्याला एक चांगल्या पद्धतीची समज दिली पाहिजे। डॉक्टरांकडे गुन्हेगार म्हणून न बघता एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे। डॉक्टरांची एक मोठी प्रतिष्ठा समाजामध्ये ती अबाधित राखली गेली पाहिजे। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते डॉक्टरशी बोलतायत की हातभट्टीच्या धंद्यावाल्याशी बोलतायत, अशा पद्धतीने डॉक्टरांचा अपमान केला जातो। संबंधित पोलीस खातं त्यांना सन्मान देत नाही आणि या सगळ्यामध्ये हे भरडले गेलेले डॉक्टर आज संताप व्यक्त करण्यासाठी, चीड व्यक्त करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत। शासनाने अधिक उग्र आंदोलन होण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी संपवाव्यात असं या आंदोलनाच्या माध्यमातून डॉक्टरांची आणि रुग्णांची समन्वयाची बाजू आम्ही या ठिकाणी मांडत आहोत। बेसिकली जे रिलेटिव्हचं जे इंटरप्रिटेशन प्रॉब्लेम आहे, म्हणजे जे पेशंटला कळत नाही नसेल किंवा पेशंटला कळत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असल्यामुळे तो अननेसेसरी हॉस्पिटलला किंवा डॉक्टरांना सॉफ्ट कॉर्नर म्हणून ब्लेम करून टाकतो, नाही का। आणि अननेसेसरी ह्यामुळे पोलिसांना पण ट्रेस असतो, आपल्या कायदेशीरच्या जे काही कोर्ट आहे त्यांना पण स्ट्रेस असतो। अननेसेसरी कोर्ट केसेस लागतात, अननेसेसरी पोलिसांवरती केसेस असतात, पेंडिंग असतात आणि ज्या केसेसमध्ये काही निष्पन्न नसतो तरी त्यांच्यावरती लोड अननेसेसरी असतो। आणि इनफॅक्ट आपल्या देशामध्ये ऑलरेडी पोलिसांच्या वरती ऑलरेडी स्ट्रेस आहे, कोर्टामध्ये स्ट्रेस आहे। अननेसेसरी हा डॉक्टरांचा स्ट्रेस किंवा हा डॉक्टर पेशंट रिलेशनशिप स्ट्रेस देऊन काही त्याच्यामध्ये निष्पन्न लागणार नाही किंवा त्याच्यामध्ये एक बेसिक प्रोटोकॉल राहायला पाहिजे, जे आम्ही आज आंदोलनाच्या मार्फत ऍक्च्युअली बेसिकली आपल्या शासनाच्या पुढे टाकतोय। बेसिकली आमचं हेच प्रेयर आहे का शासनाने आमचं ऐकायला पाहिजे आणि एक बेस्ट प्रोटोकॉल आमच्यासाठी द्यायला पाहिजे आंदोलनाच्या मार्फत।